सोपानदेव आणि मुक्ताबाई चारी भावंड नामदेव महाराजांच्या दर्शनाकरता आली. कारण नामदेव महाराज मोठे कीर्तनकार हो. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. काय नामदेवांचे कीर्तन असेल, गाणं आवडत असेल तर म्हणतो. बहुतेक मंडळी त्यातली काही असतात असेल. हे दिंडी म्हणतो, दिंडी. कसं कीर्तन होतं नामदेवांचं? त्याची साक्षीदार कोण? जनाबाई. ती सांगते, नामदेवाची अमृत तुल्य वाणी हो, नामदेवाची नामदेवाची अमृत तुल्य वाणी श्रवणी एका लोचनी एक पाणी श्रवणी एका लोचनी एक पाणी नामदेवाची नामदेवांच्या कीर्तनाला कोण यायचं? स्वये येतो येतो येतो. स्वर पण ऐकले. काळधरीला पडले. कुठं कुठं दडले जाता जाता दिंडीची जात. स्वये येतो येतो येतो. कीर्तनी कैट भारी रंग चढला तै कीर्तनात भारी. नामदेवाची अमृत तुल्य वाणी हो, नामदेवाची. कोण येतं कीर्तनाला? स्वये येतो कीर्तनी कैट भारी. कैटभ राक्षसाचा आरी. कैटभ राक्षसाचा वध विष्णूने केला म्हणजे पांडुरंगाने. कैटभ आरी कोण? पांडुरंग. कीर्तनात स्वतः पांडुरंग येतात हो. काय का नामदेवांचा अधिकार होता. ज्ञानदेवांनी नमस्कार केला नामदेवा. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाईंनी नमस्कार केला. चारी भावंडांनी नमस्कार केला. नामदेव महाराज काही परत पाया पडले नाही. का? त्यांनी विचार केला माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. पण परमार्थामध्ये वयाची अट नसते. परमार्थ कोणी करावा? वयाची अट आहे का? त्या मुलीचं वय किती आहे? किती छोटी मुलगी आहे, कीर्तनाला बसली ना. समजा असेल 4 वर्षाची 5 वर्षाची मुलगी कीर्तनाला बसली असेल आणि 70 वर्षाचा म्हातारा बिरबॉस बघत बसला असेल. परमार्थ कळला कुणाला? सावकोबाच्या लहानशा मुलीला दर्शन दिलं पांडुरंगाने. किती लहान होते.
परत पाया पडले नाहीत ते मुक्ताबाईंना खटकलं. आणि मुक्ताबाई म्हणल्या, दादा फळाला डाग लागलाय, नामदेवांच्या ठिकाणी थोडासा अहंकार निर्माण झालाय, डाग काढला पाहिजे. ज्ञानदेवाने मुक्ताबाईंना, मुक्ताबाई हे बघ असू दे, लहान तोंडी मोठा घास नको. पण मुक्ताबाई वाटच बघत होती, नामदेवाला जाणीव करून द्यायची. सगळी संत मंडळी एकदा गोरोबा कुंभारांच्या सोप्यामध्ये बसली. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळे. सगळे तल्लीन आहे नामस्मरणामध्ये. आणि मध्येच मुक्ताबाईंना लहर आली. काका, गोरोबाला काय म्हणायचे, काका मला तुमचं घर दाखवा. घर. गोरोबा मुक्ताबाईला म्हणले, आमचं गरीबाचं घर कसलं असणार, ते तरी पण दाखवा. काकाने दाखवलं, हे स्वयंपाकघर, हे म्हणलं माझघर, समोरचा सोफा. माझघरामध्ये पांडुरंगाची रुक्मिणीची मूर्ती होती गोरोबा काकांची. घरामध्ये मूर्ती. आपला देवारा कुठं असतो, गॅसवर. गॅसवर एखादी फळी किचन कट्ट्याच्या खाली. देव म्हणतो, मला गॅसवर ठेवलेस वे, तुला एकदा तरी गॅसवर ठेवणार. देवाला सुंदर ज्या घरात आहे ते खरं घर हो. आपण ज्या देशात राहतो ना, तो देश कसा आहे, भारत सगळ्या जगाचा देवारा आहे, लक्षात ठेवा. मुझे प्यारा भारत मेरा, मुझे प्यारा भारत मेरा. गंगा जमुना पावन नदिया, गंगा जमुना पावन नदिया, जिनका क्षेत्र किनारा, मुझे प्यारा भारत मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. 15 वर्ष म्हणून बोलतात म्हणतात, काय आपला देश आहे, आपलं भाग्य आहे. संत तुकारामांच्या, संत ज्ञानेश्वरांच्या भूमीमध्ये आपण सगळे राहत आहे. त्या पुण्यामध्ये चिंचवड, आळंदी, काय परिसर आहे, मोऱ्या गोसावी आहेत, प्रत्यक्ष अवतारी झालेले. आणि म्हणून आपण भाग्यवान आहे, लक्षात ठेवायचं. घरात देव पाहिजे, देवाला उत्तम असावा. आणि गोरोबा सांगतायत, हा सोपा, हे पुढे अंगण, अंगणात होतं चाक. कुंभाराचं एक मडकी गाडगी करायचं चाक. शेजारी पाठवतं थापटणं. ते थापटणं कशाला म्हणतात, ते लाकडात असतं, चपट्या आकाराचं. आता इथं सगळं विकत मिळत असल्यामुळं आपल्या लक्षात येत नाही, पण त्यानं गाडगी तयार करतात. मुक्ताबाईनं ते थापटणं बघितली. काका, यानं काय करता, याला काय म्हणतात, याला थापटणं म्हणतात. यानं काय करतात, गाडगी तयार करतो. तयार झालेली गाडगी आव्यातून बाजूला आली की या थापटण्याला बघतो वर मारून, कच्चा आहे का पक्का आहे. भात भात वाजलं की कच्च, खाण खाण वाजलं की. मुक्ताबाई होते त्या मुक्ताबाईने. मुंगी उडाली आकाशी, तिने घेरिले सूर्याशी, थोर नवला झाला, वांजी पुत्र प्रसवला. काय ताकद मुक्ताबाईंची, अवतारी होत्या ते. म्हणलं, काका या तुमच्या लाकडाच्या थापटण्याने मातीच्या गाडग्यांची परीक्षा तुम्ही बघता, पण तुमच्या सोप्यामध्ये बसलेली सगळी मंडळी देवानं तयार केलेली गाडगीच आहेत. देव सुद्धा एक कुंभारच आहे की नाही. तो काय करतो, वलती देशी मातीला विठ्ठला तू वेला
तूच मिसळसी सर्व सारा आभाळची मग हे आभाळा तुझ्या खतांच्या उतरणीला जसे अंतरा देवाने गाडगी चढतो तुमच्या या थापटण्याने याच्यात एखादं पक्क कच्च गाडगं ओळखतंय का? बघताय परीक्षा बघताय गोरोबाने ओळखलं परीक्षा बघायची संतांची वारकऱ्यांची त्यातल्या त्या नामदेवांची काका हुशार होते ओळखलं काकांनी आणि काकांनीच मुक्ताबाई नमस्कार केला मुक्ताबाई माझ्यापेक्षा तुमचा अधिकार मोठा आहे तुम्हीच थापटणं घ्या आणि बघा परीक्षा मुक्ताबाईंनी काकांना नमस्कार केला काका ज्याचं काम त्यानंच करा तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे एऱ्या गावाचे काम नव्हे कीर्तन करणं माझं काम मला एकदा म्हणला भारत पाकिस्तान मॅच आहे क्रिकेटची भारतात 11 कमी आहे गडी चला काही काळ तर पुढून घ्यायचं बॉल ज्याचं काम भारताने यंदा जय मिळवलं बरं का वर्ल्ड कप जिंकलाय आनंदाने टाळ्या वाजल्या खेळ असू द्या देशाचं नाव आमच्या जगामध्ये गाजलं आणि गाजते तसं शासन आहे राम मंदिर निर्माण झालं किती उत्तम गोष्टी निर्माण होऊ लागल्या आणि म्हणून आनंद आहे लक्षात ठेवा आपण असताना आपल्या हयातीत रामलल्लाची स्थापना होणं हे पण भाग्य आहे म्हणजे आमचं परम भाग्य लक्षात ठेवा मुक्ताबाई म्हणजे काका तुम्हीच बघा परीक्षा खरं आहे ज्याचं काम त्यानंच करा तुळशीबागेत गेलो होतो तरी तुळशीबागेत आता किती व्हरायटी मिळते तुम्हाला माहिती आहे एका गाड्यावर काचेचे ग्लास विकत एक जण बसला होता काचेचे ग्लास सुंदर नक्षी ग्लास सुंदर लोखंडाची सळई घेतली होती आणि ग्लासवर मारायचा खान खान घ्या ग्लास अनब्रेकेबल मी 1 डझन ग्लास घरी आणले मंडळी म्हणल्या नातवंड फोडतात ग्लास कशाला घेऊन आलात काचेची ग्लास आहे फुटतात ते फुटत नाही आण म्हणलं सळई मी विचार केला जसा त्यांना काढला तसा आपण काढायचा मंडळी आमच्या हुशार त्यामुळे छत्रीची तार देऊ का नाही म्हणलं सळई आणली पहिल्या ग्लासवर टोला मारला जसा त्याला आवाज काढला तसाने आवाज काढला तुकडे 12 झाले मंडळी म्हणला राहिलेले 11 तरी असू दे तुका माहिती ते पाहिजे जातीचे गबाळाचे काका तुम्ही बघा घेतलं आपण प्रत्येक डोक्यात खण 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 डोक्यात मारायची ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते देहाचा विसर पडला होता संत तल्लीन झाले ते नामामध्ये पांडुरंगाच्या संत वारकरी गर्दी नव्हती नामदेव महाराजांची तेवढी टाळी लागली नव्हती ते बघत होते डोक्यात मारतायत टेंगुळ येते टेंगुळ साधा मार नाही आले म्हणजे जवळ उठून जाता येईल ना एकच संत राहिला आले पुढे नामदेवांचे गोरोबा वरून डोक्यात मारलं खांड नावाला तसे उठले नामदेव महाराज काय म्हणले गोरोबा काका घरी संतांना बोलवायचं डोक्यात थापटणं म्हणजे काही परीक्षा व्हायची पद्धत आहे सगळे मुक्ताबाई हसल्या म्हणल्या काका एवढं गाडगं कच्च राहिले ते कच्चा सगळे संत जागे झाले वारकरी जागे झाले आणि म्हणजे मुक्ताबाई म्हणते तेच खरं आहे तू कच्चाच आहेस नामदेव महाराज म्हणले मी कच्चा मला देव दिसतो पांडुरंगाला जाऊन विचार पांडुरंगाने सांगितलं तू खरंच कच्चा आहेस देवा तू मला दिसतोस माझ्याची खीर खाल्लीस मी कच्चा
दिसलो जरी तरी एक तुला आवश्यकता आहे, गुरु कृपा. आणि विसोबा केसर नावाचे गुरु नामदेवाला मिळाले. पाय ठेवून झोपले होते पिंडीवर. उचल माझे पाय ठेव बाजूला. पाय बाजूला अंगाभोवताली फिरवले, सगळ्या पिंडीच तयार झाल्या. त्यांनी सुद्धा परीक्षा पाहिली, खरंच ओळखतोय का. ते गुरु विसोबा होते. अलीकडचे गुरु नव्हते ते. अलीकडचे गुरु म्हणजे त्यांच्या मला CBI खातं लागते. शिष्य त्याच पट्टीतले. एक गुरु गेला शिष्याकडे, म्हणला तुझ्या वेळेला बासुंदी खायची. त्याला शिष्यत्व दिलं होतं, पण तो होता गरीब. आपली माहिती मिळाली, श्रीमंत शिष्य सगळे होते, तो होता गरीब. होता तयारीचा पण गरीब. आता गुरु महाराजांनी म्हणल्यावर त्यानं दूध विकत आणलं. पैसे नव्हते फारसे जवळ. बासुंदी गेली. गुरु महाराज म्हणले पुढच्या रविवारी तुझ्याच घरी बासुंदी खायला येणार, या. त्याला धान्य विकलं, दूध आणलं, बासुंदी केली. गुरु महाराज म्हणले पुढच्या रविवारी तुझ्याच घरी या. 4 रविवार झाले. 5व्या रविवारी गुरु आल्यावर गुरुंनी खडावा करून ठेवल्या दाराच्या. आता गुरु श्रीमंत शिष्यांचे गुरु चांदीच्या खडावा गुरूंच्या पायात. शिष्यानं त्या नेऊन मार्केटला विकल्या सराफ कट्ट्यावर. 20 लिटर दूध आणले. हे त्यालाच काम नाही का. आठवून 5च ठेवलं, तेलाच तयार केला जवळ. त्याची वेलदोड किती, जायफळ किती, अशी बासुंदी मरपायला लागली. गुरु महाराज शिष्य आतापर्यंत बासुंदी खाली, पण अशी बासुंदी नाही मिळाली. काय बासुंदी आहे महाराज, आपल्याच पायाची कृपा आहे. जाताना खडावर हुडकतायत, कुठे विकलं म्हणला मार्केटला नेऊन. का तुझ्या पप्पान दर्यावरी बासुंदी ठेवली. गुरु तसले शिष्य त्यांच्या पुढचा. फक्त मस्तकावर हात ठेवला नामदेवांच्या. नामा पक्का झाला. केला कोणी हो. तेर ढोकीचा राहणार भक्त गोरोबा कुंभार. घट निर्मा वयाचा व्यापार. वृत्ती निरंतर पांडुरंगी. मृगनयना कीर्तनात म्हणता येत नाही. विकल जांभळ स्वर आणि दरबारी कानाला लागेल होते. उस्मानाबाद जिल्ह्यात गाव आहे. अलीकडे तेर आहे आणि पलीकडे ढोके. फारसा अंतर नाही. मध्ये तेरणा नदी आहे. तेरला मोठा कारखाना आहे. गोरोबा तेरची. घटनिर्मा वयाचा व्यापार. रांजण, कोथळी, डेरे, बोळकी, मडकी सगळं तयार करायचं आणि 2 गावाला ते वाटायचं. काय मिळायचं. पूर्वीच अशा प्रकारे बैत म्हणजे धान्य द्यायचे लोक बरोबर. असा बैत हा तो प्रकार सगळं बंद झाला. पण वृत्ती निरंतर पांडुरंगी. चिखल तुडवताना, भजन करताना अखंड ठोक बारोक नाही. आणि संक्रांतीचा सण जवळ आलाय. गोरोबांना आनंद वाटलाय. चिखलाचं मोठं आलं, भिजवलंय. बराच माल तयार करायचंय. पहाटे उठले. पहाटे दारामध्ये लिंबाचं झाड होतं, त्याच्या डाळीला धरलंय आणि चिखलात नाचतायत. का ते नाचून नाचून चिखल चिकट करायचा असतो तो. आणि साधारण सकाळी 8-9 वाजता गोरोबाची कांता पाणी अशी जाता. पुत्र ते पाहता खेळत असे. पुत्र ते पाहता खेळत असे. लक्ष असू द्यावे स्वामी बाळावरी. नाही कोणी घरी सांभाळाया. नाही कोणी घरी सांभाळाया. ठोक
तल्लीन झाले, डोळे बंद आहे, देहभान विसरले आणि पत्नी पाणी आणायला चालली नदीवरती येणार नदीवर. घागर घेतली आहे, लहान मुलगा अंगणामध्ये रांगतोय. जाता जाता तिने सहज सांगितलं, अहो लक्ष द्या बरं, बाळ अंगणामध्ये खेळतंय, आत्ता पाणी घेऊन येते. ही माऊली पाण्याला पोचली असेल नसेल, बस ते लहान मूल कोळा हात करून वडिलांच्या पायाजवळ चिखलावर टाकला. रांगत रांगत तिथं आलं आणि गौरवांचा वरून पाय आला. एवढ्या जोरात खाली तो बसला, जमिनीला पाय टेकायचा, रक्ताची चिरकांडी उडाली. हंबाला फोडला लहान मुलानं, पण दुसरा पाय डोक्यावरच बसला. तोंड बंद झालं, रक्त बंबाळ, सर्व चिखल लाल भडक काळा झालाय. तरी गोरोबा नसताय, ठोक बरोबर. पाण्याहून आली घरी, तो पुत्र न देखे द्वारी. गोरा नाही देहावरी, मातीवरी रक्त दिसे. पाणी घेऊन परत आल्याबरोबर तिने पहिलं काय पाहिलं सर्व, घार फिरते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, काही लाभावी प्रीती. आणि लाल भडक चिखल पाहिला, मनात शंकेची पळ चुकचुकली. काय घडलं असेल ओळखलं तिनं. हंबाटा फोडा, नाक डोळे उघडून बघा, आपण खाली काय केलं ते. आवाज पोचला, समाधी भंगली. गोरोबा नेत्र उघडोनी पाहत, तो मातीवरी रक्त दिसत. इच्छा म्हणून रुक्मिणी कांत, हृदयी तेव्हा आठविला पांडुरंग. काय ही शिक्षा, तुझ्या नामामध्ये तल्लीन असताना माझ्या मुलाचा अंत माझ्या हातातून माझ्या पायानं व्हावा. तिनं हंबरडा फोडला, ना 9 महिने ज्याचं ओझं मागवलं. लहान लेकरू तुमच्या ताब्यात गेलं, पण त्याला तुडवून पायाला ठार केलं. हे सगळं ते विठूच्या भजनामुळे झालंय. आजपासून त्याचं नाव घरात घ्यायचं नाही. पांडुरंगाला वेड मात्र बोलू लागली. गोरोबानी बऱ्याच वेळा ऐकला आणि एकच हात जोडून तिला म्हणाले, हे बघ, वाहिल्या उजवेद दुःखशी केवळ, भोगणे ते फळ संच प्रारब्धातला योग आहे. पांडुरंगाचा दोष नाही, दोष माझा आहे. पांडुरंगाला वेडवाड बोलली, शिवी देऊ लागली. गोरोबानी तिला एकदाच सांगितलंय, बघ, यापुढे एक लक्षात ठेव, दगड उचल, माझ्या डोक्यात घाल, काठी डोक्यात घाल. पांडुरंगाला वेड बोलू नकोस, वाकडं बोलू नकोस. पांडुरंगाला शिवी द्यावी तिनं. गोरोबानी सांगितलं, आता जर इथून पुढे अपशब्द वापराल पांडुरंगाला, तर 60 फिरवायची काठी आणि तुझी पाठ एक होईल. स्वभाव तिचा थोडा हट्टी होता, पण दुःखही झालं होतं. पांडुरंगाला तिनं अपशब्द वापरला की गोरोबानी काठी मारायची. शिवी की काठी, शिवी की काठी. मार किती वेळ खाणार हो. शेवटी तिनं युक्ती काढली, शिवी तर द्यायची, मार तर खायचा नाही. ती गोरोबाने म्हणाली, करला वशील मजला, तरी तुझला आण पांडुरंगाची. ऐकुनी मन हे बहु बरे, तुटली आशा तुझ्या कुसंगाची. माझ्या हात लावत होतो, पांडुरंगाची शपथ आहे. गोरोबा शपथ पाळणारे होते. काय झालं असेल पुढे, प्रपंच बंद झाला. तिनं ओळखलं, गोरोबा शपथ मोडणार नाही आणि आपल्या पोटी आता इथून पुढे संतान होणार नाही. म्हणून ती माहेरी आहे. आईला सांगितलं, आई अशी अशी रागामध्ये शपथ गोरोबानी वाहिलेली आहे, अंगाला हात लावणार नाही. आई 2 गावचं बैठलं आहे, माझ्या पाठची बहीण गोरोबांना द्या. घरामध्ये मूल हवंय, माझं मूल गेलं, पण तिला होणारी मुलं माझ्या प्रपंचात, आमच्या दोघींच्या प्रपंचात आनंदच देतील. आणि गोरोबाच्या सासऱ्याने ते पटलं. ठीक आहे, अरे गोरोबासारख्या संताची जावई म्हणून
पुन्हा कन्यादान करून पूजा करायला मिळत असेल तर काही हरकत नाही, घेऊन ये तुझ्या मालकाला. गोरोबांना आणलंय. गोरोबांना प्रापंचिक सुखाची गरज नव्हती, अपेक्षा नव्हती, पण दुसरं लग्न करून पहिली पत्नी सुखी होत असेल तर दुसऱ्याच्या सुखाच्या आत यायचं नाही, एवढाच त्यातला हेतू. गोरोबांचं लग्न लावून दिलं सासऱ्याने. जाताना मिठी मारली, दुसरा पोटचा गोळा पुन्हा दिलाय तुम्हाला. पहिली पत्नी तुमची, ही दुसरी पण पत्नी आहे, हिचाही व्यवस्थित सांभाळ करा. गोरोबाने सासऱ्यांना नमस्कार केला. शपथ वाहिली, जसं तिला सांभाळलं तसंच हिला सांभाळलं. जे नियम तिच्या बाबतीत तेच नियम तिच्या बाबतीत. घरी आले आणि थोरल्या पत्नीनं धाकट्या पत्नीला सगळं क्रम समजावून सांगितला. रात्री 10 पर्यंत गोरोबाचं भजन, पाटे 5 वाजता पुन्हा हरिपाठ. या पत्नीला गोरोबांच्या सेवेमध्ये नकार मिळाला, जसं तिला तसं तुला. ती ओरडली, तुझंही वाटोळं झालं, माझंही वाटोळं केलंस. शक्तीमुळे आपल्या दोघींच्या प्रपंचाचं वाटोळं होते. त्यांनी ठरवलं, काय शपथ आहे, अंगाला हात लावायचा नाही, शपथच मोडूया. युक्ती काढली, अंथरुणच अशी टाकली रात्री. दोन्हीकडे दोन्ही जाया, मध्ये गोरोबाची शय्या, मध्ये गोरोबाची शय्या, मध्ये गोरोबाची शय्या. दोन्हीकडे दोन्ही जाया, मध्ये गोरोबाची शय्या. गोरांनी दृष्ट असता, कपट करते त्याच्या कांता. गोरोबाचे दोन्ही हात आपल्या हृदयीच्या देवीत. जागा झाला गोरा भक्त, जरी म्हणे दुःखग्रस्त, जरी म्हणे दुःखग्रस्त. रात्री इकडे एका बाईनं अंथरूण टाकलं पत्नीनं, गोरोबांच्या पलीकडे एका पत्नीनं अंथरूण टाकलं. गोरोबा झोपले. ठरलं होतं, एक हात घेतला गोरोबांचा, तिनं आपल्या अंगावर ठेवला. दुसरा हात घेतला, तिनं आपल्या अंगावर ठेवला. त्यांची समजूत काय, अंगाला स्पर्श झाला, शपथ मोडली. पाठे गोरोबा जागे झाले. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये तू सरस्वती, कर मोरे तू गोविंदम, प्रभाते कर दर्शन. हात कुठे आहे? हातामध्ये लक्ष्मी आहे, पहिला नमस्कार. हाताला पहिला नमस्कार आहे. सगळं यात आहे, आपण सगळं मिळवतो. हे सगळं जे काही करतो काम, कष्ट, ही लक्ष्मी सरस्वती इथं आहे. या एक हात या बाईच्या अंगावर, एक हात या बाईच्या अंगावर. पांडुरंगाची शपथ मोडणारे हात. गोरोबा अंधारामध्ये उठले. पहाटेच्या 5-5:30ची वेळ. विहिरीसारखं शस्त्र घरातलं काढलं आणि शपथ मोडणारे हात कोपरापासून त्याच्यावर तोडून टाकले. रक्ताच्या चिडकांच्या उड्याचा हंबरडा फोडला गोरोबांनी. पत्नी दोघी जागे झाल्या. औषध लावतायत, पट्ट्या करतायत. छे छे, गोरोबा कायम त्या दिवसापासून छोटे झाले. जेवायला घालावं स्त्रियांनी, स्नान घालावं स्त्रियांनी, धोतर नेसवावं स्त्रियांनी. शेवटी त्यांनी विचार केला, याच्या प्रपंचात आपण कुठवर कष्ट करणार, हा काही आता हातामुळे करू शकणार नाही. दोघी एक दिवस माहेरी निघून गेले. ज्याच्या प्रपंचात पती मिळवत नाही त्याला वामन पंडित म्हणाले, गाठी जयाच्या जरी पावलान. पावला म्हणजे पूर्वीचा शब्द आहे, चवली, पैसे. गाठी म्हणजे करवटीला, धोतराच्या करवटीला पहिले पैसे ठेवायचे. गाठी जयाच्या कधी पावलान, भार्या तया हाणीत पावलान. तीर्थान गेला जन पावलान, तीर्थान गेला जन पावलान. हरी तयाला कधी पावला न. वामन पंडित दोघी माहेरी गेले. पंढरीतल्या पांडुरंगाला काळजी लागली, आज माझा गौरव उपवाशी राहणार. रुक्मिणीला हाक मारली, आमच्या बरोबर येत आहे का?
हो नक्कीच. पण आमच्याकडे पाहिलं का, भगवंताने वेश केला कुंभाराचा. चाक फिरवायची काठी, धोतर काहीतरी उपकरण खांद्यावर टाकलं. रुक्मिणीने हात जोडले, तुम्ही कुंभार काकासारखे दिसताय बरं. म्हणजे मग तू हो कुंभारी. ते म्हणजे आपलं येणारच आपल्याला जमणार नाही. ते म्हणजे एकदा कबूल केलं नाही यायचं, हो कुंभारी. आता देवाने, देवांची इच्छा असल्यावर किती वेळ लागतो. हिरवीगार साडी, पायात जोडवी, आडवं कुंकू, कुंभारी बाई तयार. आता तेलला जायला मोठा देवाचं वाहन काय, गरुड. गरुडाला हातमान निगडे, पंख बसरली गरुडानं, असा पुढे जायचंय. आमच्याकडे पाहिलंच का, आता देवा तुम्ही कुंभार काकेसारखे दिसतो. वैदिशात कुंभारी काकेसारखे. मग तू हो की काय हो. कुंभाराला काय लागतं, माती आणायला. देवा गाढव, हरा गाढवायस का तू, बघता करता. आप कुलाला पिया कुलाली, आप कुलाला पिया कुलाली. गर्धप गरुड बनाया, गर्धप गरुड बनाया, गर्धप गरुड बनाया. पूछत पूछत गोरोबा के ग्रहों विठ्ठल पाया. साधुजी राम राजा राम कहो. देव कुंभार, रुक्मिणी माता कुंभारीन बाई, गरुड महाराज गाढव. तेरणा नदीवर सकाळी आले. काही लोक स्नान करत होते, कोणी संध्या करत होते. एकाला विचारलं, म्हणलं गौरवांचं घर कुठे आहे हो. का आम्ही त्यांच्याकडे पाहुणे आलो. छान झालं म्हणले, एकादशीच्या घरी शिवरात्र. का त्याच्या पत्नी दोन्ही माहेर निघून गेल्या. व्यवसाय करायला कोणी नाही, त्याला जेवायला घालायला जेवण करायला कोणी नाही, स्वयंपाक. तुम्ही का तिथे म्हणजे आम्हाला घर तरी दाखवा. देवाला माहिती नव्हतं का. ते म्हणजे समोरचं ते गोरोबांचं घर आहे आणि भिंतीला टेकून बसले ते गोरोबाच आहे. पांडुरंग स्वतः आले. गोरोबाला घट्ट मिठी मारली. गोरोबा ओळखलंस का मला. गोरोबाने नाही ओळखलं. कोण तुम्ही. मी पंढरपूरचा कुंभार आहे. नाव काय, विठू कुंभार. देवासारखंच नाव आहे तुमचं, पांडुरंगासारखं धावून आला तो. काय माझ्याकडे काम. पंढरपूरला कुंभाराची घरं बरीच झालीत, त्यामुळे आम्हाला धंदा मिळेना म्हणावा असा तिथे. आम्हाला असं कळलं तुझ्या दोन्ही बायका माहेरी निघून गेल्यात. 2 गावचं बाईचं आहे, भरपूर माल तयार करावा लागतो, पण माल करायलाच कोणी नाही. गाडगी मडकी रांजण. आणि असं करू का, येथे काही झाल्या सोय, सेवनी राहू तुमचे पाय, सेवनी राहू तुमचे पाय, सेवनी राहू तुमचे पाय. येथे काही झाल्या सोय. जे का आपल्या कष्टे मिळे, नमने साधुका प्रवासिले. जणी म्हणे जगदोद्धार, झाला घोड्याचा चाकर, झाला घोड्याचा चाकर, झाला घोड्याचा चाकर. आणि राहू ही पत्नी आहे, हे गाढव आहे माती आणायला. राहू गोरोबा म्हणले, पाहुणं तुम्हाला पांडुरंगानं पाठवलं. अहो 2 गावचं बाईत आपल्याला काय कमी आहे. खुशाल धंदा व्यवसाय करा. पांडुरंगाने माती आणली. माती त्या गाढवावर टाकली, माती गरुडावर आणली, चाकावर ठेवली. ती गोरोबांच्या चाकावर चिखल तयार करून ठेवला तो. आणि खाली लावलं सुदर्शन चक्र. काय गती चाकाला येईल हो. बेरिंग साधं होतं का ते, जग चालवणार होते. गाडग्याचा रांगणाचा ठीक. रात्री 1 वाजता देव एकदा बाहेर आले. हे गरुडा म्हणा, देवा मी गाढव आहे. बरं गाढवा का रात्रीची बाहेर आला. ह्या गावातली माणसं आपल्याबद्दल संशय घ्यायला लागली. संशय का,
ते म्हणतात पाहुणा येऊन 1 महिना झाला अजून पाहुण्याचं गाढव एकदाही कसं ओरडलं नाही. आता म्हणला देवा गाढव झालं तू ओरडायची आणखीन काढलं आणि म्हणजे नक्कल केली तर पूर्ण जमावी लागली. खरे काय गरुडाने गाढवाच्या आवाजात लडकाने छान म्हणे माती आणली चिखल केला पुन्हा काम चालू झालं कारण पाहुणा साधा नव्हता. विठ्ठल पाहुणा विठ्ठल पाहुणा 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 आला घराला पाहुणा आला घराला लिंबलोण करा सावणा लिंबलोण करा सावणा. पुरत्या देशीचा माझ्या आवडीचा भिवरी तिरीचा पांडुरंग विठ्ठल पाहुणा विठ्ठल पाहुणा 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 आला घराला पाहुणा आला घराला लिंबलोण करा सावणा. नक्की पाहुणे येणार. पांडुरंग रुक्मिणीकडे रमले आणि तिकडे आली कार्तिकी बाई. सर्व देवानी पांडुरंगा म्हणजे सर्व संतांनी भगवंताला नमस्कार केला. नामदेवाने नमस्कार केला आणि सर्वात शेवटी ज्ञानेश्वरांनी केला. ज्ञानदेवाने ओळखलं मूर्तीत विठ्ठल नाही. लोपले ज्ञान जली मिळती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती संजीवन समाधी आहे. परदेशातली माणसं मागे आली होती पण यंत्र चालायला लागली. ओळखलं चैतन्य या समाधीमध्ये आहे. शंका घ्यायचं कारण इतर समाधी निराळ्या ज्ञानदेवांची प्रत्यक्ष ज्ञानदेव आहेत आतमध्ये. एकनाथांना त्यांनी दृष्टांत दिला होता मला या झाडाच्या मुळ्यात त्रास देत आहे अमुक नावाचं झाड आहे ते बाजूला कर. ती बाहुलींची पालखी इथून जाते तुकारामांची पालखी जाते. काय आनंद उत्सव डोळ्याचा आनंद असू आले पाहिजे. जगामध्ये ज्ञानियांचा राजा गुरु महाराज तुकारामाने भंग केला ज्ञानदेवांचं. ओळख मूर्तीत विठ्ठल नाही. कुठं गेलाय नाम्या दर्शन घेतलंस होय आहे का मूर्तीत विठ्ठल पांडुरंग म्हणजे आहे. दर्शन घे पुन्हा. नामदेवाने पाहिलं नीट पाहिलं गुरुकृपा झाली होती म्हणजे नाही मूर्तीत विठ्ठल नाही. कुठेतरी गेला म्हणले आपल्याला हुडकला पाहिजे. दौऱ्यावर गेलाय दौऱ्यावर. निघाली संत मंडळी वाटली हुडकायला. एका गावात एक कुंभार डेरे विकत बसला होता. डेरे आपल्याकडे डेरे विकायला असतात ना तसे डेरे. गिराय तुटून पडलं होतं. तुटून डेरा घ्यायचा दगडावर आपटायचा खांड वाजला तर द्यायचा. ज्ञानेश्वराने पाहिलं ही फॅक्टरी कुठे आहे. आमचा डेरा किचकी जास्त जोरात मारली तर फुटत का डोळ्याला. दगडावर आपटून फुटत नाही. त्या कुंभाराला विचारलं हे डेरे कसे तयार करता हो. तुम्हाला आम्ही नाही तयार करत. मग तेरला नवीन एक कारखाना निघालाय डेऱ्याचा. तिथून माल आणून विकतो 2 पैसे कमिशन घेऊन. ज्ञानदेवानी तो डेरा ते मडकं नीट पाहिला. पांडुरंगाच्या हाताची शंख चक्र गदा ही चिन्ह ओल्या मातीवर तशीच उमटलेली होती. पांडुरंगा तेरच्या कारखान्याचे मॅनेजर झालात काय मॅनेजिंग डायरेक्टर. ओळखलं कुठे आहे पांडुरंग तेरला. चला तेरला दिंडी निघाली. पांडुरंग म्हणजे रुक्मिणीला चला पोलीस पकडायला आले. चला गरुडाला सांगितलं चला. पांडुरंग निघून गेले. संतांची दिंडी आली आणि गोरोबाला ज्ञानदेवानी घट्ट मिठी मारली. गोरोबा
काय अवस्था आहे, काय पकवान वाजवत होतास कीर्तनामध्ये. गोरोबा कीर्तनात उत्तम पकवान वाजवत होते. हात गेले कुठं? सगळी घडलेली कथा गोरोबाने सांगितली ज्ञानदेवाला. दोन्ही पत्नी माहेरी गेले म्हणतोस, मग जेवणाचं काय करतोस? पंढरपुरातून विठू कुंभार नावाचा पाहुणा माझ्याकडे आलाय बरं. त्याची पत्नी माऊली काय स्वयंपाक करते मला सांगा. स्वयंपाक कोण करते? रुक्मिणी माता. आणि घास कोण घालते गोरोबाला? स्वतः पांडुरंग घास घालताय. स्वयंपाक रुक्मिणीने केलाय. रुक्मिणीने केलेली पुरी भाजी होती ती, पावभाजी काय असेल ती. श्रीकृष्ण रेस्टॉरंट हॉटेलला नाव दिलं तर माणसं म्हणतात मिसळ खावी तर तिथलीच. स्वयंपाक काय झाला असेल? काय भात केला असेल रुक्मिणीनं. आपला भात असतो, भात कुकर लावायचा आणि 3 सिरियल बघायचे. 9 शिट्ट्या होतात, 9. भातात 3 गावं, खाली जळगाव, मध्ये भुसावळ, वर तांदूळ. भातावर वरण वाढलं होतं, वरण घट्ट बसलं होतं भातावर. भाताची मूल तयार झाली होती, वरण वर घट्ट बसलं होतं. वरण कशाला म्हणतात? घट्ट बसतं त्याला नाव आहे आंधळ वरण. आंधळ म्हणजे आंधळ्या माणसाला बसवावं लागतं, धरून बसवावं लागतं. डोळस म्हणजे, डोळस वरण म्हणजे वाढल्यावर जे द्रोणाची वाट धरतं. आपल्याकडे पाहुणे आले का नाही, ते आपण वरण करतो, त्यातनं पळी फिरवलेली डाळीची पळीची गाठ कधी पडत नाही. मला एका ठिकाणी वरण वाढलं होतं, जे भातावरून सुटलं, द्रोणाला वेळा टाकून लेखाची फोड घेऊन पात्राच्या बाहेर गेला. 2 आडवा लावलं तरी थांबला. आणि शेवटी जाऊन या स्वयंपाक रुक्मिणीच्या हातचा आहे, पांडुरंगाने घात घालताय. आणि गोरोबा सांगतात डोळ्यात पाणी आणून, काय ते गाढव माती आणतं, काय पाहुणा काम करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणले विठ्ठल नावाचा पाहुणा पंढरीत नावाला आहे. कुठा येतो? आहे ना, हाक मारतोस. आत गेले गोरोबा. पाहुणं, अहो पाहुणं, पाहुणा नाही, पाहुणी नाही, बाहेर दोर मोकळा आहे. केव्हाच गरुड महाराज निघून गेले होते. ज्ञानदेवाने विचारलं आहे पाहुणा? गेला असेल कुठं बाहेर. वेडा रे वेडा. मिठी मारली ज्ञानदेवाने. कशी पडली तुला भूल भैरव, कशी पडली तुला भूल, मडकी घडवी तो विठ्ठल. सारे जननी ती रुक्मिणी, तुम जागो मोहन प्यारे. नोहे नोहे तो गणिधार, धनी जनाचा पद्मनाभ, कशी पडली तुला. गोरोबा भाग्यवान, पांडुरंगाने स्वतः तुझी सेवा केली. रुक्मिणी मातेने स्वयंपाक केला, गरुडानं माती वाहिली, भगवंत राबले इथं. गोरोबाना हे कळाल्यावर गोरोबाने ज्ञानदेवाला हात जोडले. ज्या देहाची भगवंतानं सेवा केली, या देहाची तो देह जगात ठेवणार नाही, मी पांडुरंगाच्या चरणी अर्पण करणार. ज्ञानदेवाने त्याला सांगितलं आमच्या बरोबर आता सध्या पंढरपुराचं वारीला, नंतर काय ते ठरवू. आणि नामदेवांच्या कीर्तनात बसवलं गोरोबाला. नामदेवांनी कीर्तनातच आज्ञा दिली, हात वर करा आणि टाळी वाजवा. सर्वांना आज्ञा दिली. सर्वांनी हात वर केले, गोरोबाने केले. हातच नव्हते, कसे हात वर करणार? लाज वाटू लागली.
नामदेवांनी कीर्तनातच सांगितलं, गोरोबा आज्ञा माझी नाही पांडुरंगाची आहे. नामदेव कीर्तन करी पुढे जायचे पांडुरंग हात वर करा भजन करा. गोरोबांनी थोटे हात वर केले, थोटे गोरा थोट वरते करी हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे. नवीन हात प्राप्त झाले गोरोबांना. काट काट काळी वाजू लागली. हात पाहिले गोरोबांनी, डोळ्यात आनंद असू लागले. हृदयाशी हाताला घट्ट धरलं, कवटाला हाताला. गोरोबाच्या दोन्ही पत्नी कीर्तनाला आल्या होत्या पंढरीला. थोरलीनं ओळखलं, आपल्या मालकाला हात दिले. नामदेवांचा अधिकार काय तिनं ओळखला, आपलं मूल आपल्याला का परत देऊ शकणार. कीर्तनातच मध्ये आली, नामदेवांना नमस्कार केला. नाम्या, माझ्या मालकाचे हात परत मिळाले, माझा मुलगा मला परत दे. पांडुरंगाच्या नामात तल्लीन असताना त्याचा अंत झालाय. नामदेवांनी ज्ञानेश्वरांच्याकडे पाहिलं, थोडं ज्ञानेश्वर बसले होते कीर्तनाला. आता काय करू, हात दिले ना. ज्ञानदेवाने सांगितलं, तुला सगळी अथॉरिटी दिली, देऊन टाकली. पांडुरंग नामदेव पांडुरंगाशी भांडायचे. पांडुरंगा, तुझ्या भजनामध्ये तल्लीन असताना गोरोबाच्या मुलाचा अंत व्हावा हे योग्य नाही. हात परत नाही त्याचा मुलगा त्याला. भांडायचे नामदेव महाराज पांडुरंगाशी. कसा आहेस तू, हेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार काय रोध देवा तुमचे कृपणाचे द्वार पतित पावन नाम ऐकुने. पतित पावन नाम ऐकुने आलो मी द्वारा. पतित पावन न होशी म्हणून जातो माझा. पतित पावन न होशी म्हणून. कसं आहे, केसी देवा देश देव म्हणतात. पहिले देव हे रामसेन देव, त्याचा मुलगा त्याला परत दे. अधिकारवाणीनं नामदेवांनी सांगितल्यावर पांडुरंगाने चमत्कार केला. गोरोबांचा लहान मुलगा गाभाऱ्यातून रांगत रांगत बाहेर आला. माऊलीला आनंद झाला, पाना फुटला, डोळ्यात आनंद अश्रू वाहू लागले. जवळ घेतलं मुलाला. सगळे कीर्तनातले लोक बघतायत. ज्ञानेश्वरांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू धराल्या. आणि आता गोरोबांना नामदेवांनी कीर्तनातच सांगितलं, शपथ मोडणारे तुमचे हात गेले, नवीन हात तुम्हाला प्राप्त झाले. शक्तीचा दोष आता संपलाय. आता या दोन्ही स्त्रियांना प्रापंचिक सुख द्या. पांडुरंग तुमचा दास झालेलाच आहे. त्याप्रमाणे गोरोबांनी प्रपंच केला आणि परमार्थही पूर्ण केला. पांडुरंगाला आपला असा केला. तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पाही, ठेविले अनंते तैसे ठेविले अनंते तैसे चित्ती असो द्यावे समाधान, मिले सुर मेरा तुम्हारा. ओ सुर बने हमारा, सुर की नदियाँ हर दिशा से, बादलों से रूप बरसे. मिले सुर मेरा तुम्हारा,
संसार देव पावी देव